भी सुल्तान निजाम ढोंगड़े। आज 5वां दिन निकला, मैं यहाँ ऑपरेशन को बैठी हूँ। पूरे भादरपुरे में जितने भी कार्यकर्ते हैं उनके सामने गई, बातचीत करी, उनको बताई मेरा जो भी प्रूफ है देखो ये गिन के दो, मुझे मालूमात करो और मेरे को क्या है सो मेरा मसला हल करो बोल के सब करने गई। कोई मेरी फरियाद दिया नहीं, कोई मेरा पेपर पकड़ा नहीं, कोई मेरे ऐसा मदद करा नहीं। इसलिए मेरे को ये करना पड़ा। यहाँ आके मैं रोड पे बैठी, आज 5 दिन हुआ, कोई मेरी ये नहीं करे। दड़े साहब के पास 6 महीने से फिर रही हूँ, मेरे को उन्होंने कुछ दिए नहीं, लिए नहीं। देती हूँ बल्कि 6 महीने से भुला रहे मुझे। आज 6 महीने हो गए, आज जाके बोल रही हूँ तो बोल रहे उन्होंने की जो तेरे पंचायत को है रिकॉर्ड वही देंगे हम। हमारी पंचायत को जगह कम है, यहाँ बोले तो ज्यादा है। हमारे को ये जो पुराना नकाशा होना, हमारे नवा नहीं होना, बात खत्म। हमारा ये मसला हाल है। ग्राम सेवक को बोली, सरपंच के पास 50 बार गई, एक बार नहीं 50 बार गई सरपंच के पास, तो भी उन्होंने निर्णय नहीं लिया। हमारा काम नहीं है, वो ग्राम सेवक का काम है बोले उन्होंने। वहाँ 1 साल होगा गिरा के। हमारा घर किती 170 से है हमारा घर। आता तहसील प्रशासन कोणी अधिकारी आपल्या भेटले का, त्याविषयी काय सूचना तुम्हाला सांगितले का? काय बी नाही सांगे, काय बी नाही। बीडीओ सर आलते, बीडीओ सरनं सांगून गेले की बाई आमच्याकडून भरपूर मोकळीक आहे, तुम्ही इथून क पत्रिका घ्या, आम्ही आता परवानगी देऊन टाकता म्हणले। मी शबाना मोहम्मद एजाज, माझे बाबा मुकबधीर आहेत। त्यानं आज 17/2/2026 पासून तहसील समोर आंदोलनासाठी बसलेले आहेत। त्याचं कोणी फरियाद घेत नाहीत। त्याला काहीतरी इन्साफ द्यावा म्हणून हे तहसीलदार साहेबांची मला विनंती आहे। आणि दळवे सरांनी आम्हाला क-पत्रक देऊन आमची मोजमापणी करून त्यानं घेतली आणि आम्हाला क-पत्रक देऊन त्यानं आम्हाला इथून काय आहे तर ते हे करावं। आणि आमची जे झाडाची प्रॉब्लेम आहे तर ते झाडाची आमचे जर जीवाला काही त्रास जर झाला, आमच्या जीवाला मोठमोठे झाड सुकलेलं आहे, चिंचाचं झाड आहे, झाड सुकलेलं आहे, त्या झाडाचे फांद्या पडतात आणि त्या झाडाच्या फांद्या पडून जर आम्हाला काही त्रास झाला, काही एखादा नुकसान झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे ते प्रशासनाने घ्यावं, ही एवढी माझी विनंती।